स्क्रीनवरती काही सेंटेन्स दिसत आहेत. जसं की तो इंग्रजी शिकायला सुरुवात करतो. तिने पुस्तक वाचायला सुरुवात केली. तो उद्या अभ्यास करायला सुरुवात करेल. रवी पैसे साठवायला सुरुवात करेल. ही जी सगळी सेंटेन्स आहेत, या सगळ्या सेंटेन्समध्ये सुरुवात करतो किंवा सुरुवात केली किंवा सुरुवात करेल म्हणजे सुरुवात हे काय आहे, कॉमन आहे. गाईज, आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो, केली किंवा करेल अशा प्रकारची जी सेंटेन्स असतात ते इंग्लिशमध्ये आपण कशी बनवायची हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा जरी टॉपिक खूप छोटा असला तरी खूप इम्पॉर्टंट आहे, तेव्हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन. आपलं पहिलं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस स्टार्ट किंवा स्टार्ट्स प्लस वर्बचं ING फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता इथे बघा, स्टार्ट किंवा स्टार्ट्स याचा मीनिंग काय होतो बघा. सुरू करणे. एखादी कृती सुरू आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला स्टार्ट किंवा स्टार्ट्सचा यूज करायचा. हे सांगण्यासाठी तुम्हाला किंवा हे दाखवण्यासाठी तुम्हाला स्टार्टचा यूज करायचा आहे. बरोबर. आता याचा यूज कसा करायचा बघा. कोणीतरी एखादी क्रिया सुरू करतो किंवा करते हे दाखवण्यासाठी तुम्हाला याचा यूज करायचा आहे. आणि स्टार्ट किंवा स्टार्टचा मीनिंग काय होतो, सुरू करणे. क्लिअर झालं इथपर्यंत. आता एक लक्षात घ्या, स्टार्ट कधी यूज करायचं आणि स्टार्ट्स कधी यूज करायचं. जेव्हा तुमचा सब्जेक्ट ही सी इट नेम म्हणजे सिंग्युलर असतो त्यावेळेस तुम्ही स्टार्ट्सचा यूज करा. आणि ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट IUV दे म्हणजेच प्लुरल म्हणजेच अनेक वचनी असतो त्यावेळेस तिथे तुम्हाला सिम्पली स्टार्ट लिहायचं आहे. क्लिअर झालं ह्या दोन्हीमधला फरक. आता याचे एक्झाम्पल बघा. मी पुस्तक वाचायला सुरुवात करते. ॲज इट इज फॉर्म्युला वाईज तुम्हाला बनवायचं आहे. आय स्टार्ट रीडिंग बुक. आय स्टार्ट रीडिंग बुक. तो इंग्रजी शिकायला सुरुवात करतो. ही स्टार्ट्स लर्निंग इंग्लिश. ही स्टार्ट्स लर्निंग इंग्लिश. आता इथे स्टार्ट्स का आलं हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. नसेल आलं तर बघा, थोडंसं व्हिडिओ पॉज करा आणि परत एकदा बघा, तुमच्या लक्षात येईल. आता बरेच जण म्हणतील की स्टार्ट्सच्या नंतर गाईज सिम्पल प्रेझेंट टेन्स जर ज्यांना माहीत असेल ना त्यांना हे कन्फ्युजन होणार नाही, कारण त्याच्यामध्ये हे क्लिअर असतं की बाबा वर्बला यस कधी लावायचं किंवा लावायचं नाही. जर गाईज तुमचं टेन्समध्ये कन्फ्युजन असेल तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टेन्सचा खूप चांगला व्हिडिओ आहे, तो नक्की फॉलो करा. स्टार्टच्या नंतर लर्निंग त्याच्या जेही वर्ब येतील त्याला तुम्हाला ING कंपल्सरी लावायचं आहे, कारण इथे एखादी क्रिया सुरू आहे हे आपण दाखवत आहोत. क्लिअर. ते क्रिकेट खेळायला सुरुवात करतात. दे स्टार्ट प्लेइंग क्रिकेट. दे स्टार्ट प्लेइंग क्रिकेट. राहुल पत्र लिहायला सुरुवात करतो. राहुल स्टार्ट्स रायटिंग अ लेटर. राहुल स्टार्ट्स रायटिंग अ लेटर. ती गाणं गाण्यास सुरुवात करते. शी स्टार्ट्स सिंगिंग सॉन्ग. शी स्टार्ट्स सिंगिंग सॉन्ग. ती घरी मुलांना शिकवायला सुरुवात करते. शी स्टार्ट्स टीचिंग किड्स ॲट होम. शी स्टार्ट्स टीचिंग किड्स ॲट होम. आय होप तुम्हाला हे क्लिअर झालेलं असेल. नेक्स्ट आपलं स्ट्रक्चर बघा. सब्जेक्ट प्लस स्टार्टेड प्लस वर्बचं ING फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता तुमच्या इथे लक्षात आलेलं असेल स्टार्टेड आहे तर हे जे सेंटेन्स असणार आहेत ते पास्टची सेंटेन्स असणार आहेत. म्हणजे एखादी गोष्ट आणि स्टार्टेडचं इथं मीनिंग काय होतं मराठी, एखादी गोष्ट सुरुवात केली या अर्थाने याचा यूज करायचा आहे. आता यूज कधी करायचा बघा. हे वाक्य दाखवतं की कोणीतरी एखादी कृती भूतकाळात सुरू केली. कोणीतरी एखादी कृती भूतकाळात सुरू केली हे दाखवण्यासाठी तुम्हाला या स्ट्रक्चरचा यूज करायचा आहे. ती कधीही असू शकतं, काल असू शकतं किंवा काही वेळाच्या आधी किंवा मागील वर्षी सुद्धा. एक्झाम्पल बघा. मी पुस्तक वाचायला सुरुवात केली. आय स्टार्टेड रीडिंग बुक्स. आय स्टार्टेड रीडिंग बुक्स.
तिने जेवण बनवायला सुरुवात केली. शी स्टार्टेड कुकिंग डिनर. शी स्टार्टेड कुकिंग डिनर. आता इथे बघा सगळ्या सब्जेक्ट सोबत तुम्ही स्टार्टेड घेऊ शकता. इथे तुम्हाला गरज नाही की बाबा आय यू वी दे असेल तर हे घ्या किंवा ही सी इट सोबत वेगळं घ्यायचं अशी काही गरज नाही. सगळ्या सब्जेक्ट सोबत तुम्हाला स्टार्टेडच घ्यायचं आहे. आम्ही खोली स्वच्छ करायला सुरुवात केली. वी स्टार्टेड क्लीनिंग द रूम. वी स्टार्टेड क्लीनिंग द रूम. माझ्या भावाने स्टोरी लिहायला सुरुवात केली. माय ब्रदर स्टार्टेड रायटिंग अ स्टोरी. माय ब्रदर स्टार्टेड रायटिंग अ स्टोरी. इथे जे ING फॉर्म आहे ते काय दाखवतं, एखादी कृती चालू आहे हे दाखवण्यासाठी आपण ING फॉर्मचा यूज करतो. आणि स्टार्टेड काय दाखवतं, एखादी गोष्ट भूतकाळात सुरू झाली. आणि हे दोन्ही गोष्टी आपण एकाच सेंटेन्समध्ये दाखवत आहोत, म्हणून आपण इथे ING फॉर्म पण घेतलेला आहे आणि स्टार्टेड पण घेतलेला आहे. नेक्स्ट स्ट्रक्चर आहे आपलं सब्जेक्ट प्लस विल स्टार्ट प्लस वर्बचं ING फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. विल स्टार्ट म्हणजे काय, सुरुवात करेल. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल की हे जी सेंटेन्स असणार आहेत फ्युचरची असणार आहेत. आणि याचा यूज कधी करायचा, हे वाक्यात दाखवतं की कोणीतरी एखादी कृती भविष्यात सुरू करणार आहे. कोणीतरी एखादी गोष्ट भविष्यात सुरू करणार आहे. जेव्हा तुम्हाला दाखवायचं असतं त्यावेळेस तुम्ही विल स्टार्ट घेऊन फॉर्म्युला स्ट्रक्चरचा यूज करायचा आहे. आता इथे जे ING फॉर्म आहे ते काय दाखवत आहे की एखादी क्रिया सुरू होणार आहे हे दाखवत आहे. आणि विल फ्युचर टेन्स बद्दल बोललं जात आहे म्हणून आपण इथे विल घेतलेला आहे. आणि स्टार्ट का घेतलं, कारण एखादी आपण सुरू करणार आहोत. सुरू करणे यासाठी तुम्ही स्टार्ट घेतलेला आहे. क्लिअर. याचे एक्झाम्पल बघा. मी डायरी लिहायला सुरुवात करेल. आय विल स्टार्ट रायटिंग अ डायरी. आय विल स्टार्ट रायटिंग अ डायरी. तो उद्या अभ्यास करायला सुरुवात करेल. ही विल स्टार्ट स्टडिंग टुमॉरो. ही विल स्टार्ट स्टडिंग टुमॉरो. आम्ही घर रंगवायला सुरुवात करू. वी विल स्टार्ट पेंटिंग द हाऊस. वी विल स्टार्ट पेंटिंग द हाऊस. आम्ही परीक्षेची तयारी करायला सुरुवात करू. वी विल स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर द एक्झाम. वी विल स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर द एक्झाम. रवी पैसे साठवायला सुरुवात करेल. रवी विल स्टार्ट सेविंग मनी. रवी विल स्टार्ट सेविंग मनी. ती इंग्रजी शिकवायला सुरुवात करेल. सी विल स्टार्ट टीचिंग इंग्लिश. गाईज, हे जर सेंटेन्स, हे 3 फॉर्म्युले जर तुमच्या चांगल्या प्रकारे, हे 3 स्ट्रक्चर जर तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेतले तर तुम्ही अशा प्रकारचे हजारो सेंटेन्स बनवून बोलू शकता. तुम्हाला स्टार्ट कशासाठी घ्यायचं आहे, एखादी गोष्ट सुरू करणे या अर्थाने तुम्ही स्टार्टचा यूज करायचा आहे. आणि त्यात स्टार्टला तुम्हाला अकॉर्डिंग टू टेन्स चेंज करायचा आहे. आणि ING फॉर्म का घ्यायचा आहे, कारण तुम्ही एखादी गोष्ट चालू आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला ING फॉर्मचा यूज करायचा आहे. या दोन गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर ही अशा प्रकारची खूप सारी सेंटेन्स तुम्ही बनवून बोलू शकणार आहात. आय होप गाईज हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच युजफुल असेल. गाईज, व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.